वायले यांचा सन्मान केला जातो। त्यानंतर आमचे चिंट्या म्हात्रे यांचे बंधू ज्ञानेश्वर दादा म्हात्रे, चला या दादा, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। दीपक मानेरकर यांच्या शुभासे मी स्वागत करतोय। सन्मानी आमचे ज्ञानेश्वर दादा म्हात्रे वसार यांचा शुभ सन्मान होतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। आणि कॅप्टन वसार संघाचे या आपल्याला 1000 रुपयाचं प्राइज ज्ञानेश्वर दादा यांच्या वतीने आलेत। कॅप्टन वसार संघ या पण। आणि बघा सामना सुरू होतो मैदानाच्या आतमध्ये। आज वेळेवरती उपस्थित राहिले नाही सापाट संघ, तुम्हाला कमिटीद्वारे 3 धावेची पेनल्टी ही डिक्लेअर झालेली आहे। 3 धावेची पेनल्टी जेव्हा पहिलं सत्र समाप्त होईल तेव्हा ते नक्कीच त्याचा उल्लेख होईल। संघ उशिरा आलाय त्यामुळे आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल। 3 धावेची पेनल्टी। कॅप्टन वसार संघ या ज्ञानेश्वर दादा बायले यांच्या वतीने आपल्याला 1000 रुपयाचं प्राइज टीमसाठी आले। मीर बायले, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती ठोकलाय तो निल्सन मडवीच्या बॅट मधून शानदार षटकार। पहिल्या बॉलवरती षटकाराने आगाज केला जातोय। निल्सन मडवीला पाहतोय आणि त्याच्या जोडीला रोहित पाटील। रोशन जाधवच्या विरोधात ठोकलेला पहिल्या बॉलवरती षटकार। सुरुवात झाली आहे टीम सापाड संघाची। या ठिकाणी पाहतोय चेंडू खाली पडल्यानंतर थोडंसं आणखीन काय राहिलंय त्यामुळे चेंडू डॉट जातोय। हॅरीने सुद्धा डोक्यावरती हात ठेवले की जेल सोडला कीपरने। साया धावसिंगेने सुरुवात झाली आहे। रात्री नाईट टुर्नामेंट मध्ये उंबारलीच्या टुर्नामेंट मध्ये निल्सन मडवीला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक मिळाली आहे आणि तोच फलंदाज स्ट्राईकवरती। पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, चेंडू निघून जातोय डॉट। रोशन जाधव कमबॅक करत असताना पाहा मिळतो आपल्याला। पॉवर प्लेचे पहिलं षटक आजच्या दिवसामध्ये तिसरा सामना या ठिकाणी पाहतोय आपण। एकीकडे टीम ज्या हनुमान नेवालीपाडाच्या विरोधात कुशल स्पोर्ट शिष्या 11 सापाड या संघाचे पुरस्कर्ते आमचे पिंट्याशेठ पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत। या आपण व्यासपीठावरती फटका चांगला ऑन साइडला डीप मध्ये फोल्डर उपस्थित आहेत। इट्स नो बॉल, अंपायर्स कॉल, स्टेपिंग। यस, हॅरी सर सांगत असताना नो डाउट्स। आपण पहा मिळतो आपल्याला अत्यंत चांगला सामना आहे 2 बलाढ्य बलवान संघामध्ये। एकीकडे टीम नेवालीपाडा हा मलंगड परिसरातील संघ आहे तर दुसरीकडे सापाड संघ कल्याण परिसरातील हा संघ आहे। ह्या वर्षी याचा विचार केला ना, आत्ताच त्याने जीवदानी क्रिकेट संघ साबे दिवा ची स्पर्धा जिंकली, चॅम्पियन ठरला त्या स्पर्धेमध्ये। आणि रात्री सुद्धा नाईट टुर्नामेंट उंबारलीची तिथे सुद्धा चॅम्पियन ठरला। या वर्षी चांगल्या फॉर्म मध्ये असणारा संघ पहा मिळतो आपल्याला। डावखुरी आताचा फलंदाज रोहित पाटील स्ट्राईकवरती। आताचा बॉल एज लागली आहे, चेल ड्रॉप, डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट काम तमाम झालं असं, कारण खेळाडू अगदी पुढे भरपूर निघून आले होते। ते पाहता मात्र जीवनदान मिळालं। पहिल्या बॉलवरती आघात केला षटकाराने, त्यानंतर चांगली गोलंदाजी रोशन जाधवला पाहतोय। हा या संघाचा ट्रम्प कार्ड आहे। सातत्याने त्याच्या वतीने चांगले प्रयत्न केले जातात। अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे, सातत्याने चांगलं क्रिकेट रोशनच्या माध्यमातून पहा मिळतो आपल्याला। आणि धाबा झाल्यात तर एकूण धाबा पाहिल्या तर 8 धाबा स्कोरबोर्डवरती आहेत। फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना पाहतो एस्टेनच्या मागे निलेश जाधव एसटी रक्षण करत असताना। पॉवर प्लेचे पहिलं षटक मार्गस्थ आहे।
ओ आताचा बॉल अगदी बेगाने फेकला. लेग बिफोरचा अपील, पुन्हा एकदा डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाला डीप मध्ये 102 मध्ये रूपांतर झालाय. बॅकअपला जवळपास कोणी नव्हतं मध्ये, तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात. संध्या उपलब्ध करून देतोय. बॅटकड होती का यस पंच विचार करतील त्या ठिकाणी हॅरी सर आणि पाहतोय जगदीश दूधकर यांना डिस्कस करत असताना सल्ला मसलत की कशा प्रकारे जेव्हा असे कठीण निर्णय असतात ना तेव्हा मात्र निश्चित ते निर्णय घेत असतात. एक सल्ला मसलत करत असताना यस बॅटर बाद. फलंदाज बाद झालाय. ते पहिला धक्का सापाट टीमला लागत असताना 2 धावा एकवटल्या होत्या, मात्र निर्णय डिस्कर्ष करत असताना दिला गेला आणि त्यानंतर मात्र पंचांचं बोट आकाशाकडे पाहायला मिळालं आपल्याला. अर्थातच पहिला धक्का लागलाय लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये. पहिला धक्का लागला या रोहित पाटीलच्या स्वरूपामध्ये. टीम सापडला. चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर 5 चेंडू अतिशय चांगले प्रकारे फेकण्यात यश मिळवला रोशन जाधवने. अगदी धाबा आहेत त्या 8. धाव पुस्तकावरती फक्त 8 धाबा आहेत. शेवटचा चेंडू असलेल्या पॉवर प्ले 1 मधील पहा मिळतोय 1 डाऊनला खेळाडू सागर पाटील आलाय. स्ट्राईक वरती अद्यापपर्यंत नॉन स्ट्राईक यांना उभा आहे तो निल्सन मडबी. पॉवर प्लेचं षटक पहा मिळतं. अत्यंत चांगल्या प्रकारे कमबॅक केलाय रोशन जाधवने. आउटसाइड ऑफ स्टंप दिशेवरती कंट्रोल होतं, नियंत्रण होतं आणि शेवटचा चेंडू सुद्धा डाट फेकला गेलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली कामगिरी. 1 विकेट मिळवत असताना फक्त धाबा खर्च केल्या त्या 8. पाले गावाच्या ग्राउंडवरी कापरी सिद्धी मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी स्वर्गीय श्रीराम भास्कर चषक ठेवलाय भारी. स्वर्गीय नितीन वारी चषक ठेवलाय तो भारी. थँक्यू. चला लवकर पास घ्या थोडंसं प्लीज. टीम नेवालीपाडा लक्षात ठेवा तुम्हाला सुद्धा 20 मिनिटांचा वेळ दिला गेलाय 4 षटकं फेकण्यासाठी, त्यामुळे आपण वेळ करू नका. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 डाबा. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर चांगलं कमबॅक राहिलाय रोशन जाधवचा आणि आता लखन जाधव आलाय. पॉवर प्ले 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी निल्सन मडबी स्ट्राईक वरती आहेत. यावर्षी चांगला खेळ झालाय त्याचा आणि या संघाला सातत्याने पुरस्कृत करणारे पिंट्या शेट पाटील आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. सातत्याने या टीम सोबत राहिले. त्याच्या अगोदर संघ फार अडचणीत असायचा तरी सुद्धा त्यांनी साथ सोडली नाही आहे. फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. दुसरा षटकार निस्सनच्या बॅटमधून. पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा होता. पाले या गावाचा श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला. आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक घालतोय आशिया ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम नेहमीच फुलटॉस बॉलवरती तुम्हाला मोठे पडके येत असताना पाहायला मिळतात. आता तसाच हा षटकार होता. निस्सनला पाहतोय आपण सेकंड पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करत असताना. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. चेंडूची लाईन अत्यंत चांगली होती. गती परिवर्तन केलंय. पहिला चेंडू अगदी फुलटॉस, त्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर केला गेलाय. डॉट बॉलची सांगता झाली आहे.
धावपळकावरती धावा लागल्या त्या 14 धावा. तिसरा सामना आजच्या दिवसामध्ये पाहा मिळतो. नेक्स्ट मॅच नाऱ्यांच्या विरोधात कापरी सिद्धी पाले घरच्या मैदानावरती संघ खेळणार आहे. शेवटचा सामना. पुन्हा एकदा पटका चांगला आहे मात्र फसलाय पटका. सरळ येत असताना करण ठाकूरने टिपलाय झेल. संपलाय तो निल्सन मडवीचा खेळ. माध्यमातून पाहतोय सर्वांना मात्र युवकांना प्रेरणा देण्याचं सातत्याने काम करतात. युवासेना उपशहर अधिकारी अंबरनाथ पूर्वचे समीरदादा देसाई. काचनचा वाढदिवस होता. अगदी थाटा मात्रात जोशात जल्लोषात त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट केला गेलाय. एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, नेहमी शांततेचं प्रतीक त्यांना मानलं गेलंय आणि युवकांना नेहमीच चांगला प्रोत्साहित करणारे हे व्यक्तिमत्व त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा पाहा मिळते. सातत्याने या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण सातत्याने नवनवीन बदल तुम्हाला पाहा मिळतात. 9व्या वर्षामध्ये पदार्पण करणारी ही मोठी स्पर्धा. 14 वरती 2 धक्के लागल्यात. ज्या निल्सन मडवीने 2 षटकार टोकले होते त्याला अखेर बाद केला. करण ठाकूरने अतिशय चांगला प्रेक्षणीय झेल स्वीकारला. लॉंग ऑफला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल होता. फलंदाज पाहतोय रोशनला. सागर पाटील आणि रोशन गोडे 2 फलंदाज पाहा मिळतात. आता लखनने सुद्धा कमबॅक केला. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर 1 मोर डॉट. चांगली गोलंदाजी करत असताना टीम नेवालीपाडा. पुन्हा एकदा पटका चांगला हवेत आहे. पाठीमागे पकडला गेलाय. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागलाय. टीम सापडला. सुखात ठेवलाय लाडक्या भक्ताला. धन दौलत सुखात ठेवलाय लाडक्या भक्ताला. कापरी सिद्धी देव पावलाय पंढरी दादाला. कापरी सिद्धी देव पावलाय पंढरी दादा. चला फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा. पाणी पण घेऊन जा. मैदानावरती थोडीशी दुखापत झाली आहे. खेळाडूला पटका खेळले मात्र त्यानंतर त्यांचा पाय होता तो स्किड झाला आणि त्यामुळेच थोडीशी दुखापत होत असणं पाहतोय. असं चित्र प्रत्येक वेळेला तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. कारण क्रिकेट आता फास्ट झालेलं आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये स्वतःला सांभाळूनच क्रिकेट खेळावं लागतं. बऱ्याच वेळाला पाहतो आपण फिल्डिंग करणारे संघ ड्राईव्ह लगवत असतात त्यावेळी त्यांना गंभीर दुखापत झालेली असते आणि असंच काहीसं गांभीर्य लक्षात घेऊन पाहतोय आपण फलंदाज बाद झाला मात्र त्यानंतर त्याचा पाय स्किड झाला. चला आता धाबा स्कोरबोर्डवरती फार कमी पाहा मिळतात. षटकाराने सुरुवात झाली मात्र त्याचं सातत्य तुम्हाला टिकवता आलं नाही आहे. क्रिकेटमध्ये सातत्य टिकवावं लागतं मित्रांनो. 14 वरती 3 धक्के लागल्यात. दुसऱ्या सत्रामध्ये आहोत आपण. अद्यापर्यंत एकच षटकार आल्या लखनच्या विरोधात, तो सुद्धा पहिल्या बॉलवरती. त्यानंतर केलेले त्याने चांगलं कमबॅक. स्वरांश 11 जय हनुमान नेवालीपाडा. च्या विरोधात कुशल स्पोर्ट श्रीशा 11 सापाड हा संघ पाहा मिळतो. आणि सापाड संघ म्हटला की कुस्तीचं माहेरघर, मैदानी मातीचे खेळ खेळणारे हेच ह्याच गावातून मोठे मोठे पेहलवान आपण पाहिले कुस्तीच्या मैदानामध्ये. आणि आज क्रिकेटच्या मैदानावरती निल्सन सारख्याला पाहतोय आपण. पटका हवेत खेळल्यात. बॉल हवेत आहे. फिल्डर थोडे पाठीमागे राहिल्याच. पहिल्या टप्प्यावरती बॉल उचलला जातोय. रोशन जाधव आल्या तोपर्यंत फक्त एकेरी धाव मिळाल्या आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला.
पहा अद्यापर्यंत पहिल्या बॉलवरती षटकार लागून सुद्धा फक्त 15 धावा आहेत. ही जमेची बाजू असेल टीम नेवाली पाड्याची की त्याने खूप चांगला प्रयत्न केलाय या मैदानावरती धावा रोखण्याचं काम केलंय. चला जास्त वेळ टीम मीटिंग घेणार नाही आहे हॅरी सर, टाइम अलर्ट असेल त्यामुळे आपण त्यांना सांगा, कारण आज फायनल डे या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये जर पाहिलं तर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आज सुपर संडे आणि सुपर संडेमध्ये सातत्याने आज तुम्हाला पाहा मिळेल. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये हँडसम पर्सनॅलिटी मॅन पाहायला मिळतील, योगेश सर मडवी आणि त्याचबरोबर शाहिद कपूर उर्फ आमचे सोनू बांगर आणि मॅक्स सर यांचा आवाज सातत्याने आज तुम्हाला पाहायला मिळेल. कारण हा सुपर संडे आणि या सुपर संडेमध्ये आपण पाहणार आहोत या मोठ्या मोठ्या चेहऱ्यांना. यास गुरु शिष्य सोनू बांगर आणि आमचे योगेश सर आज मात्र खूप खुश आहेत, कारण नेहमीच ते मोठ्या मोठ्या स्पर्धेला लीड करतात आणि जेव्हा जेव्हा सर त्यांच्या हातामध्ये स्पर्धा दिली जाते ना तेव्हा पूर्णपणे त्या स्पर्धेची जबाबदारी घेतात. कधीही सांगा त्यांना कोणताही संघ कमतरता आहे, कोण अंपायर आहे, कॉमेंटेटर आहे, लाईव्हवाला नाही भेटत, लगेच मॅनेज करतात. हे आहे त्यांचं मॅनेजमेंट. हो फुलटॉस बॉल हवेत आहे, गोलंदाज पुढे सरकलाय, 1 हँडेड एका हाताने झेल टिपाचा होता रोशन जाधवला. खूप चांगला प्रयत्न, भवऱ्यासारखे फिरले आणि त्यानंतर मात्र चेंडू हाताला ब्रश झाला, खाली पडला, जीवनदान मिळालं. नवीन बॅटर मैदानावरती प्रेम आलाय, सागर पाटील आणि प्रेम पाटील या दोन खेळाडूंना पाहतोय मैदानावरती. 3 धक्के लागल्यात, 16 धावसंख्यात. या ओव्हरमध्ये थोडीशी कमी धावा या इनिंगमध्ये सध्या तरी पाहतोय. आउटसाइड अप स्टंप कव्हर करण्याचा प्रचंड वेग होता, प्रचंड वेग. गोलंदाजी करत असताना रोशन जाधव गेली कित्येक वर्ष एका टीमचा मुख्य हिस्सा राहिलाय. सातत्याने चांगली गोलंदाजी सलामीला येत असताना चांगले पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग करून आपल्या संघाला चांगलं योगदान देण्याचा त्याचा सातत्याने प्रयत्न राहिलाय. त्यामुळेच आता पाहतोय तिसरा षटक, 16 धावा. ओ पुन्हा एकदा बन्स अगेन. बा मस्त गोलंदाजी पहा मिळतोय, सातत्याने दिशेवरती नियंत्रण कंट्रोल ठेवून हा गोलंदाज गोलंदाजी करत असताना, कारण गोलंदाजी किती तुमच्याकडे तेज असू द्या, वेग असून क्रिकेटमध्ये तुम्हाला फायदा नाही आहे. वेगाबरोबर टप्पा, दिशा ह्या गोष्टी तुम्हाला क्रिकेटमध्ये लवकर समजायला हव्यात. कारण नुसतं क्रिकेटमध्ये वेग असतं तर आज शोएब अख्तरच्या नावावरती सर्वाधिक विकेट पाहायला मिळाले असते. पुन्हा एकदा वन्स अगेन हलकंसं अपील केलं गेलंय. लागोपाठचे 3 चेंडू डॉट. फलंदाज करतोय काय, नेमकं फलंदाजाला कळायला हवं की आपण काय करतोय. 4 चेंडू डॉट केलाय. नाही आहे, दिस इज नॉट गुड क्रिकेट. का तुम्ही जर चांगले क्रिकेटर आहात तर मग अशा चुका का. सर बॅटला चेंडू लागत नसेल तर सिंगल डबलवरती तुम्ही स्कोअरकडे जाऊ शकता, प्रत्येक वेळेला तुम्ही चौकार षटकार नाही मारू शकत. आत्ताचा फटका सरळ आलाय, कॅच आउट. नितीन जाधव, नो मिस्टेक. धक्का लागलाय, चौथा. 16 या धावसंख्येवरती. 16 का डोळा. अंतिम राऊंड अर्थात कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव आणि त्याच्या विरोधामध्ये ऋणव 11 नारेन हे 2 संघ असतील. दोन्ही कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल. कापरी सिद्धी पाले टीमचे कॅप्टन आणि ऋणव 11 नारेन टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी संपर्क करा. थँक्यू. चला आपण 16 धावा झाल्यात. 16 या धावसंख्येवरती 4 धक्के लागल्यात. त्याच्यातून जर पाहिलं ना तर 2 षटकार आल्यात, एक नो बॉल सुद्धा होता. मग विचार करा, फक्त षटकाराने जाबा आल्यात, फक्त 3 धावा एक्स्ट्रा मिळाल्यात त्यांना. थोडासा विचार विमर्श करावा लागेल. प्रत्येक फलंदाज मोठे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, बॅटला त्यांचा स्पर्श होत नाही बॉल, त्यामुळे चेंडू अगदी डॉट जातात. आत्ताचा फटका चांगला, स्वीपर कव्हरला चेंडू चाललाय धन 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 करत. 4 रन्स.
थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. फक्त 18 चेंडूमध्ये 20 धावा बनवल्या, त्याच्या मोबदल्यात 4 विकेट गमावलेल्या आहेत. सापाड संघाला विचार करावा लागेल. अंतिमी अद्याप 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडूवरती धाबा आल्या तर एक फायटिंग स्कोर उभा राहू शकेल. या स्पर्धेचा लेखाजोखा पाहिला तर पहिल्या दिवसात टीम चिंचवली संघ क्वालिफाय झाला. दुसरा दिवस गाजवला तो टीम खोणीसी संघाने. अगदी त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि त्यानंतर मात्र त्याने तो दिवस गाजवला. मात्र कालचा दिवस जो मोठे मोठे संघ ए पोलचा काल ए पोल होता, त्या पोलमधून भवाले बी संघ हा क्वालिफाय झाला. आणि काल सकाळच्या दिवसामध्ये एक लढत झाली सेमीफायनलचा मॅच, जो चिंचवली आणि खोणीच्या दरम्यान झाला. त्याच्यामध्ये चिंचवली संघाने मात करत असताना फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आजच्या 8च्या पॉलमधून निघणारा संघ तो मात्र भवाले संघाची सेमीफायनल खेळेल. त्यामुळे लक्षात ठेवा स्पर्धेचा लेखाजोखा 4 दिवसामध्ये. गोलंदाज पाहतोय आपण आता कार्तिक जाधव. पहिलाच बॉल, यास वाईड बॉल. पंच बाद चिकूण करत असताना जगदीश दुधकर, दिस इज गुड जॉब. कारण क्रिकेट खेळत असताना आता पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आपल्याला. आम्ही नेहमी सांगत असतो मित्रांनो, क्रिकेट जरूर केला, मात्र आपली घरची जबाबदारी अगोदर बघा. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळायचं होता, मोठा पडका खेळू शकले नाही आहेत. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने मात्र आज इकॉनॉमिकल गोलंदाजी या ठिकाणी केली आहे. आज नेवालीपाडा संघ स्वरांश जे हनुमान नेवालीपाडा या नावाने आज खेळत असताना पाहतोय आपण. कारण सातत्याने हा भ्रमण करतोय. रायगड असेल, भिवंडी, कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सुद्धा हा संघ यावेळेस बॉल उडवलाय. डाऊन दी बॉल फिल्डर विजय जाधव, नो मिस्टेक. फलंदाज होईल बाद. 21 या धावसंख्येवरती तब्बल अर्धा संघ गारद. संघ कॅप्टन आणि ऋणव 11 नारायण टीमचे कॅप्टन, ऋणव 11 नारायण संघाचे ऑनर आमचे सन्माननीय निलेश दादा पाटील. जर तुम्ही आला असाल तर प्लीज या. पण व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. चला ठिकाणी पाहिलं तर अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे. निल्सन मडबीचा अपवाद वगळला तर एकाही फलंदाजाला धाबा करता आले नाही आहे. 3 पेक्षा जास्त धाबा कोणी 4, एक हर्षलने 4 बनवले. 4 पेक्षा धाबा एकाही फलंदाजाला करता आले नाही आहे. निल्सन मडबीने 2 षटकार जरूर मारले, मग त्यानंतर तो बाद झाला. 13 धावसंख्येचं योगदान दिलं आणि त्यानंतर तू चल माय आया अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या मैदानावरती. 4थं षटक कार्तिक जाधवने सुद्धा अद्यापपर्यंत 1 विकेट मिळवला, 1 धाव खर्च करत असताना. डावखुरी आताचा बॅटर पाहायला मिळतोय आपल्याला मनीष. फटका चांगला हवेत खेळल्यात, फिल्डर दूरवरून आल्यात, कॅचचा कॉल. हो गुड कॅच, सुपर. करण ठाकर, कार्बन कमाल, रनिंग कॅच. मित्रांनो स्पर्धा काय गाजली. सापाटच्या वतीने सापाट चषक म्हणून ज्या स्पर्धेमध्ये आगळं वेगळं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळालं, जेथे पंचांसाठी बायसिकल होत्या, 12वे खेळाडूसाठी बायसिकल होती आणि त्यानंतर कॉमेंटेटरसाठी सुद्धा बायसिकल होते. आमचे कॉमेंटेटर योगेश सर मडवी त्या बायसिकलवरती बसून घरी आले. नाही आले का? ओके. कारण ती स्पर्धा अशी होती ना. आणि पिंट्याशेठ पाटीलने आता 2 दिवसापूर्वी सांगितलं की पुढच्या वर्षी आपण कॉमेंटरसाठी
बाईक ठेवू, याल याल बाईक ठेवणार आहेत, एक उदार मनाचे आहेत. आणि त्याचबरोबर यावेळेस पुन्हा एकदा चेंडू चांगला होता बॅटम पॅडमधून जात असताना एजंट टेकन. यस, पंचांचा बोट मात्र आकाशाकडे गेलंय. मग त्यामुळे आणखीन एक विकेट मिळाले. विकेटचे हॅट्रिक पाहायला मिळाले आपल्याला कार्तिक जाधव च्या माध्यमातून. पहिला बॉल वाईट, त्यानंतर डॉट आणि लागोपाठ 3 विकेट मिळवले गेलेत त्याने. नाही आहे खराब परिस्थिती. 21 या धावसंख्येवरती तब्बल 7 खेळाडू बाद झाल्यात. चेंडू शिल्लक आहेत ते 2. 2 गो. 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे या मॅचमध्ये तुम्हाला पाहा मिळतोय. सुशांत मडवी आलाय नवीन बॅटर मैदानावरती. अगदी बिकट परिस्थिती झाली आहे, कारण याच मलंगड परिसरातील दादा संघ टीम नेवालीपाडा या मैदानावरती सातत्याने त्यांचा चांगला खेळ झाला. मागचा सामना गावदेवी बसार संघाने जिंकला. गतवर्षी हा संघ पहिल्या फेरीत गारद झाला होता आणि यावर्षी मात्र त्यांची चांगली कामगिरी झाली. पुन्हा एकदा लेगस्टंप चेंडू पाहतोय, पडल्यानंतर मात्र निघून जातोय. 1 मोर डॉट डिलिव्हरी. एकच धाव अद्यापर्यंत या ओव्हरमध्ये खर्च केले. 5 चेंडू. कार्तिक जाधव सुपर बॉलिंग, चांगली गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण. फुलटॉस. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, फिल्डर नाही आहे. चेंडू चालला आता लॉंगलेगच्या दिशेला. 1 बाउन्स. 4 संघर्षाचा हा चौकार. अंतिम षटक राहिलाय. 4 ओव्हरमध्ये फक्त 25 धावा बनवल्या गेल्यात. त्याच्या मोबदल्यात 7 खेळाडू बाद झाल्यात. का परिस्थिती पाहाय संघ इन ॲक्शन मध्ये उतरेल. अगदी त्यांचे यंगस्टर उतरताना पाहायला मिळतील. सनस्क्रीन लावत असताना हे सर्व खेळाडू. चला शेवटचा अंतिम षटक आहे. करण ठाकूर पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला खेळलाय. फिल्डर उपस्थित आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न होता, नकार दिला जातोय आणि चेंडू डॉट आलाय. फक्त 25 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. मॅच मध्ये मजा नाही आहे. चांगला स्कोर बढवायचा होता. सुरुवात चांगली धमाकेदार झाली होती पहिल्या बॉलवरती, त्यानंतर नो बॉल आला. मात्र त्याचा फायदा उठवता आला नाही. या टीम सापडला. ठराविक अंतराने विकेट गेले आणि त्यानंतरही त्यांची थोडीशी बिकट परिस्थिती मैदानावरती. फटका चांगला आहे, कदून काढलाय चेंडूला. डीपवरती फिल्डर उपस्थित आहेत. एकच जा मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा धोका, मात्र कॅरी करता आली नाही. या चेंडूला 2 धावा अंकित केल्या गेल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकते. 27 धावा अद्यापर्यंत संघ भरपूर अडचणीत आहे. आता होऊन किती धावा होतील, 40-45 जरी झाल्या तरी एक फायटिंग स्कोर उभा राहील. मात्र त्यासाठी आता तुम्हाला मोठे फटक्यांची गरज आहे. मोठे फटके खेळ कोण 8व्या आणि 7व्या आणि 8व्या क्रमांकाचा फलंदाज. आणखीन एक बिग शॉट खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा लखन जाधव आल्या. चेंडूला उचललाय, फक्त सिंगल. गुड फिल्डिंग. एकच धाव मिळाली. पहिल्या बॉलवरती 2 आल्या. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर 2, त्यानंतर 1 धाव आली आहे. मोठा फटका अद्यापर्यंत एकही पाहायला मिळाला नाही आहे. बऱ्याच काळापासून पाहतोय आपण. अगदी सिंगल डबल डॉट चेंडू विकेट असंच काहीसं पृथक्करण राहिलं, असंच चित्र सातत्याने आपण पाहिलं या मैदानावरती. त्यामुळे आता आणखीन किती धावा बनवता येतील. फुलटॉस स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
एक टप्पा घेत असताना चौकार. आता चौकाराने दिलासा मिळेल का? 32 32 धाबा या स्कोरबोर्डवरती पहा मिळतात. अगदी कमी धाबा आहेत. अद्याप पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत होता. गोलंदाज झाल्या. चेंडूला उचललाय तोपर्यंत फक्त सिंगल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन नारायण संघाचे कॅप्टन सुद्धा आल्यात. तकदीर आपलं स्वागत आहे. आणि कापरी सिद्धी पाले संघ या संघामध्ये पहिल्या फेरीतील शेवटचा सामना होईल. शेवटचं षटक मार्गाचं असताना पाहतोय आपण करण ठाकूरला. अद्यापर्यंत 8 डाबा खर्च केल्या. या इनिंग मधील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा पटका हवेत केल्यात. गोलंदाज पोहोचेल का? एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाबेसाठी निघाल्यात आणि थ्रो आलाय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2च धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं आणि एकूण 5 षटकांचा कोटा संपलाय. धाबा झाल्या त्या 35 आणि 36चं टार्गेट असेल टीम नेवाली पाड्याला. चला टॉस बॉक्स मध्ये जाऊया जिथे आमचे योगेश सर मडवी उपस्थित आहेत. चला दोन्ही कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव विरुद्ध आई गावदेवी नारायण यांच्यामध्ये लढत होणार आहे. चला कॅप्टन तकदीर या. टॉस केला जातोय या ठिकाणी. समीर दादा देसाई यांच्या शुभाशय आपण टॉस करतोय. टॉस महत्वाचा पहिला फेरीतील अंतिम सामना कापरी सिद्धी पालेगाव त्याच्या विरोधामध्ये आई गावदेवी नारायण दोन्ही कॅप्टन आलेत. हेड्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन हेड. आई गावदेवी नारायण संघ कॅप्टन टॉस जिंकलाय. काय डिसिजन थोडा पेंडिंग असणार. त्या पोरांचा पूर्ण डिसिजन घेतो त्याच्यानंतर डिसिजन सांगतो तुम्हाला. सध्या नारायण संघ म्हटलं तर इन्फॉर्म संघ आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये कधी कोणत्याही बॉलमध्ये खेळण्याची ताकद ठेवतोय. काय सांगशील एकंदरीत संपूर्ण टीम बद्दल आणि संघाच्या खेळाडूंबद्दल? नक्कीच आमच्यामध्ये एवढी धमक आहे की तुम्ही ज्या पॉलमध्ये टाकाल त्या पॉलमध्ये आमची खेळण्याची धमक असते. आता लास्ट 2 दिवशी तिथं बी पॉलमध्ये आमची एंट्री होती. काही कारणास्तव काही लोकांनी षडयंत्र रचून आम्हाला खेळून नाही दिले की जर टीममधले जर 2 किंवा 3 प्लेयर तुम्ही बाहेर ठेवून खेळायला सांगता त्यापेक्षा तुम्ही समोरची टीम खेळूच नका. आपण एवढी एंट्री इथे भरतोय. काहीतरी आपल्यामध्ये धमक असेल म्हणून आपण एवढी एंट्री भरतो. तर नसेल भरून जर नसेल खेळत ना त्यापेक्षा खेळूच नका. घरीच बसा. म्हणजे कोणाला तर राग आला असेल तरी चालेल. मला पर्सनली फोन करू शकता. धन्यवाद. होते कॅप्टन नारायण संघाचे. नारायण टीम ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. अप्रतिम सामना होईल. तगदी डिसिजन नाही दिलं ना? ओके चला पेंडिंग डिसिजन आहे. आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. एक बिग फाईट लढत मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. ती म्हणजे येणारा सामना कापरी सिद्धी पालेगाव विरुद्ध आई गावदेवी नारायण यांच्यामध्ये. चला या ठिकाणी लक्ष छोटं आहे परंतु मॅच चांगली होईल. आणि कॉमेंट बॉक्स मध्ये येतात पुन्हा एकदा मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू योगेश मडवी. थँक्यू जगदीश पाटील. थँक्यू सोनू.
जिंकण्यासाठी फक्त 36 धावांचं आव्हान आहे. काल हा संघ उंबरली संघाला नाईट टुर्नामेंट खेळला, चॅम्पियन झाला, त्यामुळे थोडासा थकवा जाणवतोय कदाचित, कारण झोप पूर्ण झाली नाही आहे आणि त्यामुळे धावसंख्या झाली नाही आहे. 35 धावावरती संघ गारद झाला, 7 विकेट बाद झाले आणि 36 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे नेवालीपाडा संघाला. या परिसरातील हे जवळच असणारं गाव नेवालीपाडा खूप चांगला संघ आहे, दोन्ही संघ खूप चांगले आहेत. त्यावेळी बघायचं काल उंबारलीच इथे दुसऱ्यांदा चॅम्पियन झाला संघ, कारण मागच्या वर्षी देखील उंबारली संघाचा चॅम्पियन संघ सापाड राहिला आणि या वर्षी देखील. काल मात्र हेतुटणे संघाने देखील आम्हाला प्रभावित केलं. काल लगातार 8 सामने हेतुटणे संघाने जिंकले, मात्र शेवटचा सामना सापाडे संघाने त्यांना पराभूत केलं. फिल्डिंगवाला संघ सापाड संघाला 3 धावांची पॅनल्टी आहे. येस, तर टार्गेट तुम्हाला तुमच्या समोर आम्ही ठेवू. 1 ओव्हर नंतर तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्यात येईल, नो डाऊट. फलंदाज तयार, रोशन त्याला साथ दिली 3. पहिला चेंडू प्लेसमेंट, माहिती आहे चेंडू आतमध्ये आला होता, टपानंतर सरप्राईज डिलिव्हरी 2 धाब्याचा घेण्याचा प्रयत्न आणि निश्चित 2 धाबा पूर्ण केल्या. देखील रनिंग बिटवीन विकेट खूप चांगली पाहायला मिळाली आणि 2 धाबा सहजरित्या पूर्ण करत असताना फलंदाज या 2 धावांनी धावसंख्येला आकार येतोय. कमी टार्गेट आहे त्यामुळे फलंदाजांना माहिती आहे सिंगल डबलनं आपण सामना जिंकू शकतोय, कोणत्या प्रकारे रिक्स नको आहे. आणि हे रोशनचं मात्र असं म्हण होतं, रोशनची स्ट्रॅटेजी होती. रोशनने सुरुवात केली 2 धाब्यानं. मनीष करतोय गोलंदाजी, 2 धाबा काढत असताना समीरदादा देसाई यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. फार मोठे व्यक्तिमत्व या परिसरातील. वॉड शॉट, स्लॉक स्लिप दाखवत असताना सीमा पलीकडं पहिला षटकार. हॅरीचा बघा अंदाज षटकार देण्याचा. मला असं वाटतं की हॅरीचं जेवण झालं नाही आहे, जेवण झाल्यानंतर असं नको, हॅरी थोडंसं मागात पडू शकेल. 6 धावा. रोशनला माहिती आहे ओव्हरपिच चेंडू होता, त्याचा फायदा घेतलाय, लवकर सामना फिनिश करूया, दडपण नको आहे असं त्या याची स्ट्रॅटेजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडू डबल नंतर मध्ये षटकार. 6 धावा. स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न, वाडा शॉट पोझिशनमध्ये लवकर आला, मध्ये चेंडूला कनेक्ट करू शकणार, फुल रन डिलिव्हरी आणि फलंदाजाला बीट करत असताना कमबॅक केलं गोलंदाजानं. नेवालीपाडा संघासमोर 36 धावांचं आव्हान आहे. सापाड संघ थोडंसं उशीर आला आहे, हरकत नाही आहे, कारण मिड नाईट खेळला आहे काल रात्री आणि जल्लोष झाल्यानंतर गावामध्ये गेल्यानंतर देखील सेलिब्रेशन झालं असेल. संपूर्ण सापाड गाव होता काल. काय सपोर्टर आहेत त्यांचे, काय एन्जॉय केलं मैदानावरती काल उंबारलीच्या मैदानावरती. ऑन साईडला ड्राईव्ह करत असं दिशा दिली, मिड विकेटच्या पुढे सरकलाय, एकच धाव मिळणार. चांगलं कॉर्डिनेशन, थ्रो चांगला पाहायला मिळाला. निल्सन मडवी विकेट कीपर आहे, विकेट कीपर काल खूप चांगली कामगिरी निभावली त्यानं. अनुभव का असतो दाखवला. स्क्रीनमध्ये बघू शकाल निल्सन मडवी यांना खूप चांगली फटकेबाजी आणि काल बाईक देखील प्राप्त केली त्यानं. 64 नंबरची जर्सी परिधान केलेला आणि खाली 1 नंबर, एकच नंबर काल काम केलं. येस, होंडा शाईन काल ते घेऊन गेले घरी त्यांच्या थाटामाटात, तर खेळ देखील तसाच राहिला त्यांचा. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. हॅरीचा अंदाज, क्या बात है. हॅरीचा अंदाज, उछलते कूदते हुए अलग अंदाज में ये बताते हुए हिलते डुलते, मानो शरीर के अंदर हड्डी नहीं है, पूरी तरह से स्प्रिंग लगाई हुई है, मानो कोई चाइना का कोई आइटम है इस प्रकार का. धावसंख्या धापकती 9. हॅरीने सर्वांना एंटरटेन केले. मागच्या फार कमी कालावधीमध्ये हॅरी सध्या लोकप्रिय झाले आहेत. खूप राज्यात जातून वेगवेगळ्या राज्यामध्ये आपली कला सादर करतात. एक चांगले पंच म्हणून ओळख आहे त्यांची. ओ व्हाट अ शॉट, ग्रेट टायमिंग, सुपर बॅटिंग, सीमा पलीकडं टावरिंग 6. अरे वाह, क्या बात आहे. अप्रतिम नृत्य सादर करताना हॅरी त्याची कला दाखवत असताना सर्व पंचांचा आम्ही आभार व्यक्त करतो. खूप चांगलं एंटरटेनमेंट केलं आणि खूप चांगली कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व पंचांचा मनापासून आभार. चेंज ऑफ पेस, जेव्हा गोलंदाजानं चेंज ऑफ पेस गती करण्याचा कमी करण्याचा प्रयत्न केला मनीषनं, तेव्हा दिशा भरकटलाय. त्याला नक्कल चेंडू देखील म्हटलं होतं, कारण तुम्ही त्याच वेगाने येता, फक्त ॲक्शन न बदलता चेंडूची गती कमी केली जाते. त्याला नक्कल चेंडू देखील म्हटलं होतं. रोशनच्या नावावरती 7 बाईक आहेत. तो स्ट्राईक एंडला सध्या 6 वरती खेळत असताना. थँक्यू रोशन. MTCचे आमचे खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असताना ॲज अ स्कोरर देखील ते काम करतात. 17 धावसंख्या. ओ वेगवान गती, लेक्शमच्या थोडासा बाहेर आणि हॅरीचा अंदाज बघा, हॅरीचा अंदाज बघा, क्या बात आहे. वारा येऊ दे झपाझप, क्या बात आहे. हेच सांगत असताना अशा पद्धतीने जर खेळ राहिला तर आज मध्ये सापाट संघाला झोपावं लागेल.
मनीष कोलेकरला बघू शकाल इन ॲक्शनमध्ये सध्या रेडी होतात ते. जबरदस्त एंटरटेनमेंट. रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील सर देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात, शुभेच्छा देतात. स्वागत आहे संदीप शेठ तुमचं या स्पर्धेमध्ये, मनापासून हार्दिक स्वागत. 18 धावा फलकावरती. ओव्हर षटकाची सांगता झाली. मनीष कोलकरला बघू शकाल ज्यानं पालेगावचं नाव भरपूर राज्यामध्ये नेलं आहे, भरपूर देश विदेशामध्ये नेले. तर मनीष कोहलीला इन ॲक्शनमध्ये पाहू शकाल. विजयदादांना बघू शकाल, कारण विजयचं देखील भरपूर योगदान या स्पर्धेमध्ये. सोनू असेल आमचा, पण ते सोनू ॲज अ कॉमेंटर असेल. तो सध्या बॉडी बिल्डिंग करतात ते. समीर दादांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. पालेगावचं नाव त्याने देखील भरपूर साधा समुद्र बनलेलं आहे आपल्या कार्यानं, आपल्या समाजकार्यानं. 18 धावा दापलकावरती. पेनल्टी आम्ही आता इम्प्लिमेंट करतोय, जी 3 धावांची एकूण धावा दापलकावरती आता होतील 21 धावा. सपाट संघ झोप झाली नाही आहे, त्यांचे 12वे खेळाडू देखील आमच्या मागे आहेत. त्यांचा चेहरा देखील आम्ही पाहतोय. यस, त्यांची देखील झोप झाली नाही आहे. सतत क्रिकेट खेळतोय आपण. एका बाजूला रणधुमाले आपण पाहतोय, रणशिंग फुंकलं गेलं निवडणुकांचं, मात्र दुसऱ्या बाजूला क्रिकेट कुठे कमी नाही आहे. कारण क्रिकेटवरती राजकारणाचा कधी परिणाम होत नाही आहे आणि होणार देखील नाही आहे. कारण क्रिकेट वेगळं आहे, राजकारण वेगळं आहे. कारण सध्या राजकारणामध्ये जरी लोक असली तरी ते क्रिकेटपासून दूर नाही आहेत. ते यूट्यूबच्या माध्यमातून जसा वेळ मिळेल तसं क्रिकेटला एन्जॉय करतात. कारण क्रिकेटमधनं आपण कधीही वंचित राहू शकत नाही, दूर राहू शकत नाही. हाच तर क्रिकेट आहे मैदानावरती. 21 धावा दापलकावरती, 36 धावा कंप्लीट करायच्या आहेत. आमचे स्कोरर महेश वारिंगे हे आम्हाला माहिती देत असताना इन ॲक्शनमध्ये त्यांना देखील बघू शकाल आपण. लगातार 2 ट्रॉफ्या उंबरलीच्या जिंकल्या, दोन्ही नाईट टुर्नामेंट जिंकलेला सापाड संघ चॅम्पियन आणि तेवढ्याच ताकदीचा नेवालीपाडा संघ. नेवालीपाडा संघ सध्या खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. सगळीकडे सोपं झालं आहे. 24 चेंडू आणि फक्त 15 धावांची गरज. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे योगेश मडवी, जगदीश पाटील, त्यानंतर आमचे सोनू, सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. अप्रतिम कामगिरी या स्पर्धेमध्ये. 4 दिवसाची स्पर्धा आज मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये. फुलटॉस फक्त दिशा देत असताना बॅट्सचा फ्लो कमी केला आहे. चित्रपुढे स्ट्राईकला फलंदाज बाद. पहिला धक्का परतावा लागेल. रोशन इज बॅक टू द पॅबिलॅन. नितीन माफ करा. एकवीस धावा दापलकावरती, 1 गडी बाद. शेकड्यांच्या शर्यती हा देखील एक वेगळाच नाद आहे आपल्याला, तो देखील भरपूर चांगला नाद. बैलगाड्या शर्यती आज देखील पाहायला मिळणार. त्यानंतर आत्ता झालेल्या मशा यात्रा निमित्त खूप मोठी बैलगाड्या शर्यती पाहायला मिळाला आपल्याला. तर तो देखील आपला वेळ आहे. भरपूर नंदीवरती प्रेम करणारे प्रेक्षक वर्ग असतो, त्यांच्यासाठी देखील शेकड्यांच्या शर्यती हे देखील आनंद देणारा क्षण असतो. ओ व्हॉट अ शॉट, ग्लोरियस स्ट्रोक, टेरिफिक शॉट, सीमा पलीकडे षटकार. जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. सामना 27 धावा दाफलकावरती, 1 गडी बाद. दुसरं षटक सुरू असताना सोपा सामना आहे. सोपा करण्याचा प्रयत्न केलाय, लेग ग्लास करण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं. थोडासा उशिरा चेंडू बॅकअप केलाय आणि ओव्हर थ्रो झालाय की काय, आणि पंचांचा इशारा. यस, ओ लेग बाईट झालाय. पंच धावा 5 मिळणार का? यस, 5 धावा मिळणार. सापाड संघाला विश्रांतीची गरज आहे. कदाचित हा सामना गमावला तर मात्र शांत झोपतील. खास तरी तर लगातार क्रिकेट खेळतात. मग ते कोणत्याच संघाची अपेक्षा नसते की सामना आपण पराभूत होऊन विश्रांती करावी. मात्र सध्या स्थिती तर तशीच आहे, कारण नेवालीपाडा संघ तुटून पडलाय. 32 धावा कुठल्या. थोडासा उशिरा चेंडूला कनेक्ट केलाय, फक्त तंत्राचा वापर केला, चेंडूला येऊ दिलं. बॅटचा फेज उशिरा आणि फान लेगला क्लिअर करत असताना तंत्रशुद्ध फटका दाखवलाय. क्रिकेटचा तंत्र मंत्र दाखवत असताना अजून एक चौकार. यस, विजय चौकार दाखवलाय. हार्डलॅक सापाड टीम आणि 10 चेंडू मध्ये आज सामना फिनिश केलाय. यस, ऑल दी बेस्ट. पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा सापाड टीम. नेवालीपाडा संघाचं हार्दिक अभिनंदन. नारायण टीम टॉस जिंकलाय. निर्णय तुमचा लगेच अपेक्षित होता आम्हाला, पण हरकत नाहीये. उशिरा का होईना निर्णय द्या आणि त्याच्यावर अंमलबजावणी करा. कारण आता वाजलेत
2:15 योगेश. अजून शेवटचा सामना बाकी आहे, अजून सेमीफायनल फायनल. चला लवकर सहकार्य करा आम्हाला. यस, योगेश मडवे यांच्याकडं आपण बोलणार आहोत पुढच्या सामन्यासाठी आणि आता निवेदन करण्यासाठी देखील. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अभिनंदन. या सामन्यामध्ये दमदार प्रदर्शन केला निवालीपाडा संघानं. दमदार प्रदर्शन करत हा सामना जिंकलाय. त्यानंतर हार्डलक टीम सापाड आपण देखील या स्पर्धेमध्ये उपस्थिती दाखवली. आपले देखील मनापासून आभार. चला दोन्ही संघ सेकंड करा, एक दुसऱ्याला शुभेच्छा द्या, कारण यानंतर